नमस्कार, मी साठम। ही माझी एक फॅन्टसी होती, गरम गरम जिलेबी बरोबर थंड थंड रबडी खायची। पहिले जरा टेस्ट करतो। स्वर्ग सूप बघा। रबडी बद्दलची एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो तुम्हाला। कलकत्त्यामध्ये ना एक गाव आहे, त्याचं नाव आहे रबडी ग्राम। ते इंटरेस्टिंग स्टोरी कशी आहे माहिती आहे का? 80च्या दशकामध्ये राजस्थानमधनं प्रवास करून रबडी वृंदावनला आली। तिथून ती कलकत्त्यामध्ये कोणी वसवली माहिती आहे का? तर भवानीपूर नावाची एक जागा आहे, तिथला एक आचारी होता पन्नालाल, त्याने ही रबडी कलकत्त्यामध्ये वसवली। कालांतराने ते मिष्टान भंडार होता ना, त्याला इतका प्रॉफिट झाला, पण तो पन्नालाल होता ना, त्याला प्रॉपर मोबदला मिळाला नाही। म्हणून त्याने काय ठरवलं, आपण ही नोकरी सोडायची आणि आपल्या गावी जाऊन रबडी इंट्रोड्यूस करूया तिथल्या लोकांना। कालांतराने तो आपल्या गावी गेला, त्याच्या गावाचं नाव आहे ऐनिया आणि गंगापूर। तिथे जाऊन त्याने रबडी इंट्रोड्यूस केली आणि आज ती इतकी वर्ल्ड फेमस झालेली आहे कोलकात्यामध्ये की जवळपास त्या गावाला रबडी ग्राम म्हणून नाव पडलेलं। तसंच या रबडीच्या जीवावर जवळपास 70 कुटुंबांचं पोट भरलं जातं। 1000 किलो रबडी दररोज कलकत्ता आणि आजूबाजूच्या भागांमध्ये विकली जाते आणि 60 लाखाचा टर्नओव्हर आहे वार्षिक। तरी तुम्हाला या रबडीबद्दल आणि इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन बद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा। गोड जपूनच खा, पण व्हिडिओ सर्वत्र पसरवून गोडवा पसरवायला बिलकुल विसरू नका। हर हर महादेव।